श्री स्वामी समर्थ सगळ्या माझ्या क्यूट मैत्रिणींनो, आज स्वामींचा प्रकट दिन आहे ना, त्याच्यामुळे मी सकाळपासून एक्साइटेड आहे भरपूर. आणि स्वामींच्या मंदिरात पण मला जायचं आहे. आता स्वामींचा गोडाधोडाचा नैवेद्य जो स्वामींना आवडतो ना, पोळ्यांचा स्वयंपाक, स्वामींचं प्रकट दिन म्हणजे गुढीपाडव्यापेक्षा सुद्धा मला दुसऱ्या दिवशीची एवढी आस लागलेली असते ना, ती कालच मी मंदिर वगैरे सगळं पुसून घेतलेलं आहे, धुवून घेतलेलं आहे स्वच्छ. आणि आज स्वामींचा अभिषेक आता मी चालू करणार आहे. तर सगळा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते, कारण का आता तुम्ही सगळ्या माझ्या नवीन मैत्रिणी किंवा माझे सगळे दादा लोक ते आता माझ्या नवीन यूट्यूब जर्नी बरोबर असणार आहेत ना. तर मला असं वाटतं की हा प्रत्येक क्षण आहे ना मी तुमच्याबरोबर शेअर करावा. रांगोळीपासून त्यांचं सजावट, फुलांची सजावट सगळं असं. आता निम्मा स्वयंपाक मी गोडाचा करून घेतलेला आहे. आता अभिषेक वगैरे सगळं चालू करते. नैवेद्याचं ताट 12:30 वाजता बरोबर स्वामींना मिळावं एवढीच अपेक्षा असते. आजच्या स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. चला सगळा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते. म्हणजे हा कालचा व्हिडिओ आहे. कालच मी मंदिर असं स्वच्छ करून घेतलं होतं, स्वच्छ पाण्याने असं पुसून घेतलं. या ज्या छोट्या डिझाईन आहेत ना, त्याच्यामध्ये जी माती वगैरे अडकली आहे ना, तर असं थोडंसं पाण्याचा स्प्रे केल्याशिवाय निघत नाही. ते बघा सगळी धूळ आहे ना इथं अशी थोडी थोडी त्या स्वामींच्या फ्रेमवर हे असं जोरात आहे ना, त्याला स्प्रे केल्यावरच निघतं. आणि लगेचच कापड आहे ना त्याचं पुसून घ्यायचं कापडाने. फार नाजूक डिझाईन आहे ना ही, त्याच्यामुळे हा असा स्प्रे करून घ्यावा लागतो. आता सगळं हे वस्त्र वगैरे सगळं मी बदली करते आता स्वामींचं. तर स्वामींच्या फोटोखाली नवीन वस्त्र मी अंथरलेलं आहे. इथे वस्त्र बदलून घेतलं मी. आणि काही सण समारंभ घरामध्ये असले ना की मी असे वस्त्र बदलते. आणि हे छोटे छोटे आसन पण व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहेत. बघा आमची सगळी तयारी चाललेली आहे अभिषेकासाठी. आता स्वामींचे सगळं घेतले फुलं. आणि ही जी तयारी बघा, हिला काय करायचंय माहिती आहे का, स्वामींना जेव्हा अभिषेक घालेल ना त्यावेळेस स्वामींचं दुधाचं पाणी प्यायला ही नेहमी येते. एवढी तर भाग्यशाली आहे. तुला स्वामींच्या अभिषेकाचे पाणी प्यायची इतकी एक्साइटेड असती ना. माझ्या आधीच अभिषेकाला जाऊन बसली आणि तर स्वामींच्या अभिषेकाचं पाणी हिला प्यायचं असतं, हो ना. बप्पा बप्पा करायची. तर सगळ्यात माझ्या आवडीच्या 2 गोष्टी म्हणजे उठल्या उठल्या सकाळी म्हणजे आंघोळ वगैरे सगळं झालं ना की सूर्याला अर्घ्य द्यायचं. आणि दुसरं म्हणजे उंबरठा पूजन करायचं. उंबरठा पूजन करत असताना ना मी गोमूत्र आणि गंगाजलने उंबरठा पूजन करून घेते. आणि ही आजची खास रांगोळी आहे स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशीची. म्हणजे मी वेगळं म्हणजे स्केच वगैरे पण काढते मोठं, पण आता कसं आहे ना, स्वयंपाक, परत साफसफाई, पूजा आणि नाश्ता वगैरे बनवणं, त्याच्यामध्ये मोठी रांगोळी काढणं मला शक्य नव्हतं. त्याच्यामुळे मी हे साच्याची रांगोळी काढलेली आहे स्वामींच्या. तर घरात पूजा अर्चा, छोटा कार्यक्रम, समारंभ काही असो, अति एक्सायटेड आमच्या घरातली व्यक्ती म्हणजे ही ओमी, माझी मांजर. आणि तिला फार सगळ्यात इंटरेस्ट बरं का. मी रांगोळी काढू दे, बाहेर डेकोरेशन बघा आज केलेलं आहे अशा प्रकारे. नेहमी तिथं एका कोपऱ्यात बसून बघत असते शांतपणे. आणि कधीही रांगोळी पुसणार नाही, कधी डेकोरेशन हलवणार नाही, हे तिचं वैशिष्ट्य आहे. आणि आज आहे ना सगळं भरपूर काम होतं ना, त्याच्यामुळे थोडक्यामध्ये असं छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे. रेडीमेड रांगोळी असते ना, तर तीच फुलं मी ठेवलेली आहे. आणि स्वामींच्या रांगोळीचा साच्याचा जो छाप असतो ना तो मी उठवलेला आहे. अभिषेकासाठी काय काय घेतले ते तुम्हाला दाखवते. आणि अभिषेकासाठी असं नाही की सगळ्याच गोष्टी पाहिजे. जर नसेल ना तर साधं पाणी, कोमट पाणी करून जरी तुम्ही अभिषेक केला तरी स्वामींपर्यंत पोहोचतो. सगळ्याच वस्तू अवेलेबल पाहिजे. त्याच्यासाठी थोडं चिडचिड होणं, गडबड होणं, धावपळ होणं असं न करता जे असेल ना त्याच्यामध्ये जरी तुम्ही, ज्या गोष्टी असेल त्याच्यामध्ये जरी तुम्ही अभिषेक केला तरी तो स्वामींपर्यंत पोहोचतो. फक्त मनोभावे स्वामींचं नामस्मरण करत आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर मी इथं हात धुण्यासाठी पाणी घेतलेलं आहे, स्वतःला सेपरेट नॅपकिन घेतलेला आहे. आणि इथं वस्त्र घेतलेलं आहे दुसरं स्वामींना आंघोळ झाल्यानंतर पुसण्यासाठी, अभिषेक झाल्यानंतर पुसण्यासाठी. आणि ते उठणं घेतलेलं आहे. मध आहे, दही आहे, त्याच्यामध्ये थोडीशी साखर मिक्स केलेली आहे. अभिषेक करताना आहे ना त्याच्यात थोडीशी साखर मिक्स करायची असं मला आजीने सांगितलेलं. दूध आहे, इथं उदबत्तीचं स्टँड आहे. हे यमुनेचं पाणी आहे, ते वृंदावनवरून आणलं होतं. ते कसं आहे ना एअरपोर्ट मधून म्हणजे असं अलाव नाहीये ना असे कॅन, म्हणून असं आम्ही बिस्लरीमध्ये आणलं होतं. आणि हे उष्ण पाणी आहे. हे काशीवरून आणलेलं गंगाजल आहे. हे मोठं परातच घेतलेली आहे अभिषेकासाठी. आणि दिवा लावून मी घेतलेला आहे. आता आपण अभिषेक चालू करूया. जरा मी फास्टच सांगत आहे मैत्रिणींनो तुम्हाला, कारण का ऑलरेडी मला थोडासा उशीर झालेला आहे ना, स्वयंपाक करत होते ना पोळ्यांचा, त्याच्यामुळे. तर आता आपण अभिषेकाला सुरुवात करू. तर आता अभिषेकाच्या अगोदर आहे ना मी सगळ्यामध्ये तुळशीपत्र असं टाकून घेत आहे.
अजून मला त्याच्यामध्ये एकच गोष्ट राहिली आहे, गोमूत्र. सगळ्यात एक एक थेंब मी गोमूत्र मिक्स करणार आहे आता. ही स्वामी समर्थ. आणि हे सगळं करत असताना आहे ना, स्वामींचा जप वगैरे करायचा. मला हे सगळं आजी सांगते, तेच मी टिप्स सांगते. आणि इथं बघा, आज जवळजवळ 8 दिवस झालेले स्वामींची प्रतिमा, म्हणजे आता थोडंसं हे झालेलं आहे, पण 8 दिवस स्वामींची प्रतिमा ही अशी नारळावर उमटलेली आहे. आणि मला काही वेळेला काही गोष्टी नाही पटत किंवा अंधश्रद्धा वाटतं, पण जेव्हा स्वतःला साक्षात अनुभव येतो ना, डोळ्यांनी दिसतं, अनुभव येतो, त्यावेळेस वाटतं. आणि हे अचानक लक्ष गेल्यानंतर पहिल्यांदा जे नाव येतं ना, की अरे स्वामींची प्रतिमा का, त्यावेळेस वाटतं हा बाबा स्वामींनीच आपल्याला हे दाखवून दिलंय, बघ मी इकडे आहे असं. महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मंगलमूर्ती मोरयां. श्री केशवाय नमः. माधवाय नमो नमः. गोविंदाय नमो नमः. ओम श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति धन्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. समर्थ. जय जय स्वामी. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी स्वामी समर्थ. स्वामी. चला आता तुम्हाला मी स्वयंपाक दाखवते. स्वामींसाठी केलेला सगळा काय काय स्वयंपाक आहे तो दाखवते. आणि फार घाई झालेली आहे. आरती राहिलेली आहे माझी अजून. त्यांना स्वामींना पोळ्या फार आवडतात ना, आणि तुम्हाला दाखवते मी आज स्वयंपाकासाठी काय काय बनवलंय ते. तर इकडे बघा, गरम गरम स्वामींसाठी भजी. स्वामींना भजी फार आवडतात. इकडे पोळ्या आहेत बघा, छान अशा स्वामींसाठी पोळ्या बनवलेल्या आहेत. अजून थांबा दाखवते तुम्हाला. तर इकडे येळवण्याची आमटी आहे. कटाची आमटी बोलतात काही जण येळवण्याची आमटी बोलतात. आणि हा काळा घेवडा पण केलेला आहे. जरा आमच्या घरामध्ये जरा पोळ्यांबरोबर वेगळा पण स्वयंपाक लागतो ना, म्हणून. तर असे आलू पराठा केलेला आहे मुलाला नाश्त्यासाठी. तर नैवेद्य भरते स्वामींसाठी. आता आरती पण राहिलेली आहे स्वामींची, आणि पटकन असा नैवेद्य भरते. म्हणजे कटाची आमटी स्वामींना आवडते फार. बघा कशी छान झालेली आहे. तर स्वामींची आवडती भजी. स्वामींना भजी फार आवडते. आता पापड तळते. भजी झाल्या होत्या पण पापडच विसरले तळायचे नैवेद्यासाठी. तर हा स्वामींचा आजचा नैवेद्य प्रकट दिनाचा. ही घेवड्याची उसळ आहे.
परत हे पोळ्याची आमटी, पापड, भात, वरण, भजी स्वामींना आवडते तो सगळा स्वयंपाक आत्ताचा आहे. तर स्वामींचा नैवेद्य. स्वामी जेवायला या बर का. मार्केटमध्ये केळीचं पान फार शोधलं पण मिळालंच नाही. शेवटी डायनिंग टेबलवर जे मॅट असतं ना ते केळीच्या पानाच्या आकाराचं होतं, त्याच्यावरच नैवेद्य ठेवला. नैवेद्यम समर्पयामी. हे माझे स्वामी आज नटलेले आहेत. स्वामींना मी आज जास्त ज्वेलरी वगैरे काय घातलेली नाही, वस्त्र नाही घातले, कारण का उन्हाळा चालू आहे ना, त्यांना सगळी वस्त्र टोचतील आणि खूप उकडल ना त्यांना, म्हणून मी काही एवढं स्वामींना आज सजवलेलं नाहीये. तर हा चाफ्याची फुलं त्यांना आवडतात ना, ती मात्र ठेवलेली आहेत त्यांच्या पायापाशी. तर इथे मी आणि माझ्या मिस्टरांनी आरती करून घेतली स्वामींची. जय जय स्वामी समर्थ. तर अशा प्रकारे आम्ही घरातल्या सगळ्यांनी आरती करून घेतली. घराच्या बाहेर सुद्धा स्वामींची प्रतिमा आहे ना, तिथे सुद्धा मी अशी आरती बाहेर नेऊन सगळं स्वामींच्या रांगोळीला पण दाखवते. हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ. प्रसाद घेता मन शुद्ध झाले, तेनेच माझी दुर्बुद्धी गेली, संसार जाणे विस्तार केला, विसरू कसा मी तुला स्वामी राया. जय जय रघुवीर समर्थ. या स्वामी राया प्रसाद घ्यायला या. स्वामी समर्थ. नैवेद्यम समर्पयामी, धूपम दीपम समर्पयामी, फलम पुष्पम समर्पयामी. आता स्वामींना नैवेद्य दाखवून झालेला आहे, आरती झालेली आहे. आता मी बेसनचे लाडू करते थोडेसे, म्हणजे मला दादरला जायचंय ना स्वामींच्या दर्शनाला, तर म्हटलं थोडेसे लाडू करावे बेसनचे. स्वामींना फार आवडतात ना बेसनचे लाडू. स्टेबल कॅमेरा ठेवण्यासाठी ट्रायपॉड लावावा लागतो ना, तर आता मला एवढा वेळच नाहीये की ट्रायपॉड कुठे ठेवावं. आणि खरंच बाबा मला त्या बायकांचं खरंच कौतुक वाटतं की सगळं व्यवस्थित ट्रायपॉड वगैरे लावून कॅमेरा स्टेबल ठेवून शूटिंग करतात ते. आणि आता मला एवढा वेळच नाहीये. असं पीठ आता बेसनचं छान असं खमंग भाजून घेते. आणि आता उन्हाळा चालू झालाय ना, त्यामुळे हळूहळू तूप टाकते, नाहीतर एकदम पातळ होण्याची शक्यता असते ना. जय जय स्वामी समर्थ. छान भाजून झालेला आहे. हा सगळा भाग मुंबईच्या विमानतळाचा आहे, आंतरराष्ट्रीय विमानतळ, छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ. तर शेवटी स्वामींनी माझ्याकडून छान असे बेसनचे लाडू करूनच घेतले, कारण का एवढं टेन्शन आलं होतं सकाळपासून की रांगोळी होईल का नाही, स्वयंपाक होईल का नाही, आवरण होईल का नाही, डेकोरेशन सगळं, मंदिराची पूजा, हे ते सगळं, स्वामींचा अभिषेक. पण खरंच स्वामींवर सोपवलं ना की स्वामी सगळं व्यवस्थित अशी सेवा करून घेतात. तर हा बऱ्याच जणांना अनुभव येत असेल ना माझ्यासारखा. तर लाडू केले बेसनचे, आता स्वामींच्या दर्शनाला चाललेले आहे. तर सगळं आवरून घरातलं निघालेली आहे मी. तर आकाशात उंच उडणारी विमानं बघायला मला फार आवडतं. तुम्हाला पण आवडतात का? आता ही मुंबईची गर्दी. आता संध्याकाळी बरोबर 5-6 वाजता ट्रॅफिक चालू होतं. 7 वाजेपर्यंत भरपूर ट्रॅफिक असतं रस्त्यावर. दुसऱ्या साईडला मुंबईमध्ये जाणारं आणि हे मुंबईच्या बाहेर पडणारं ट्रॅफिक. तर मुंबईमध्ये आम्ही वेस्ट साईडला राहतो ना, तर वेस्टर्न महामार्गावरून चाललेलो आहोत आम्ही, हायवेवरून. आता इकडून लेफ्ट घेतला ना की दादर चालू होतं आणि थोड्याच अंतरावर गेलं की तुम्हाला शिवसेना भवन जे मोठं आहे ना, त्याचं मोठं ऑफिस आहे ना ते दिसतं, बाळासाहेब ठाकरे यांचं. आणि त्याच्या मागच्या गल्लीमध्ये स्वामींचा मठ आहे मोठा. तर स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त ना एवढी प्रचंड गर्दी होती ना, एवढी मोठी लाईन होती ना, आणि मला आतून चाललं होतं की निदान आरतीच्या वेळेस तरी मी आत असावे. आणि खरंच अक्षरशः स्वामींनी मला आत बोलवून घेतलं. स्वामींच्या फोटो समोर होते मी आरतीच्या वेळेस. मला एवढं छान वाटलं ना. मग दर्शन घेऊन मी बाहेर आले. तुम्ही बघू शकता रस्त्यावर सुद्धा माणसं आरतीसाठी उभा होती. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. आणि शिवाजी पार्क मध्ये आलेलो आहोत. स्वामींचं छान दर्शन झालं मागाशी, मस्त दर्शन झालं. म्हणजे लाईन भरपूर मोठी होती आणि आरती चालू झाली त्यावेळेस मी आत होते. स्वामींचं छान असं डोळे भरून स्वामींना बघता आलं. दर पौर्णिमेला तर असतेच मी,
पण आज प्रकट दिनाच्या वेळेस सगळं असं छान असं सजवलं होतं स्वामींच्या तिथे. आता शिवाजी पार्कला आलेली आहे. इकडे सगळे मुंबईतले लोक क्रिकेट खेळायला येतात, इकडे प्रॅक्टिसला येतात. आणि इथं आता पाणीपुरी आणि श्री स्वामी समर्थ वडापाव आहे ना तिथं फेमस आहे. आणि आता मी पाणीपुरी खाल्ली आणि म्हटलं चला ग्राउंडवर चक्कर मारावी. आतून कधी मी ग्राउंड बघितलं नव्हतं, पण छान वारं येते मस्त. आणि फार माहित आहे तुम्हाला मुंबईचा उकाडा किती आहे ते, पण आता छान वारं येते म्हणून म्हटलं चला फिरून घ्यावं जरा थोडंसं. तर मैत्रिणींनो आणि सगळ्या दादांनो, हा माझा नवीन चॅनल आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हा बेसनच्या लाडूचा प्रसाद नक्की घ्यायला या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.